आपल्या महाराष्ट्रात मे 2026च्या या महिन्यात कुठे जास्त, कुठे कमी पाऊस होईल, तापमान कसं राहील, याबाबत हवामान विभागाचा अंदाज आलेला आहे. तो अंदाजही सांगणारे माझा वैयक्तिक अंदाजही याच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. सोबतच आज जो काही अंदाज असतो आपला रेग्युलरचा, तो किरण वाघमोडे यूट्यूब चॅनलवरती मिळेल, ज्यामध्ये 2 ते 5 मे दरम्यानचे पावसाची शक्यता किंवा पावसाचा जो काही अंदाज असेल तो देण्यात येईल. सध्या जर पाहिलं तर मे महिन्यात अ, जे काही तापमान आहे, दिवसाचं तापमान, ते विदर्भात नेहमीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्याचे उत्तर भाग किंवा पूर्वेकडील भाग असतील, उत्तर मध्य महाराष्ट्राचा बराचसा भाग आहे, या ठिकाणी सुद्धा तापमान नेहमीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्राचे काही भाग आहेत, सातारा, पुणेचा, या ठिकाणी नेहमीसारखंच तापमान राहील. तर सोलापूर, धाराशिवचे काही दक्षिणेकडील भाग, लातूरचे काही भाग, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकचे उत्तर भाग, या ठिकाणी मात्र तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिक राहण्याची शक्यता या मे महिन्यासाठी आहे. आणि कोकणातही तापमान नेहमीपेक्षा सर्वच भागात, कोकण आणि गोव्यात नेहमीपेक्षा तापमान थोडंसं अधिक राहील दिवसाचं, असं हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानंतर पहाटेचं तापमान किंवा जे काही रात्री जी काही थंडी पडते त्याबद्दल बोलायचं झालं तर ते तापमान अकोला, अमरावतीचा भाग आहे, चंद्रपूर, यवतमाळचे काही भाग आहेत किंवा इकडे गडचिरोलीचा भाग आहे, नांदेड, हिंगोलीचे काही भाग आहेत. या ठिकाणी सरासरीहून थोडंसं कमी किंवा सरासरी इतकं तापमान राहण्याची शक्यता आहे. नाशिक, अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये आणि इकडे कोल्हापूरच्या काही भागांमध्ये सुद्धा, चंद्रपूर, नागपूरचे काही भाग, या ठिकाणी सुद्धा तापमान नेहमीच्या आसपासच राहण्याची शक्यता आहे. मात्र राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, मग कोकण, गोवा, उत्तर कर्नाटक, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील भाग असतील, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा इकडे भंडारा, गोंदियाचा काही भाग आहे विदर्भातील किंवा इकडे बुलढाण्याचा भाग आहे. या ठिकाणी सुद्धा जितकं जे काही तापमान आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं अधिक राहील. हे आपण पहाटेच्या तापमान किंवा किमान तापमानाबद्दल बोलत आहोत. तसंच हवामान विभागाने यावेळेस उष्ण लाटेचा जो अंदाज दिला आहे, तर मे महिन्यासाठी मध्य महाराष्ट्राच्या भागात नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर हा जो काही पट्टा आहे, या ठिकाणी उष्ण लाटा येण्याची शक्यता थोडीशी अधिक आहे. म्हणजे दरवर्षी जेवढ्या येतात मे महिन्यात, त्याच्या तुलनेत काहीशा अधिक उष्णतेच्या लाटा पाहायला मिळतील असा अंदाज दिलेला आहे. सहसा मे महिन्यात विशेष करून पश्चिम भागात, जो मध्य महाराष्ट्राचा पश्चिम भाग आहे, या ठिकाणी जास्त उष्ण लाटा येत नाहीत. पण यंदा थोडीशा उष्ण लाटा राहतील असा अंदाज आहे. तसेच सातारा, सांगली, सोलापूरचे किंवा थोडेसे त्याला असलेले भाग आहेत. इकडे अहिल्यानगरचा भाग आहे किंवा इकडे थोडासा पालघरचा भाग आहे. याही ठिकाणी सरासरीपेक्षा 1 ते 2 दिवस जास्त अधिक उष्णतेच्या लाटा राहतील, असा अंदाज दिला आहे. तर जळगाव, मराठवाड्याचे बरेचसे भाग आणि पश्चिम विदर्भाचा काही भाग आहे. या ठिकाणी नेहमीपेक्षा 1 ते 2 दिवस कमी उष्णतेच्या लाटा राहतील असा अंदाज आहे. सध्या राज्यातील स्थिती पाहिली तर उष्णतेच्या लाटा सध्या कुठेच नाहीयेत आणि पुढील 5-6 दिवस तरी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता राज्यात नाहीये. तिथून पुढे पुन्हा एकदा विदर्भाच्या भागांमध्ये उष्ण लाट किंवा उष्णतेच्या लाट सदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात दिसते. आणि मग मराठवाडा असेल किंवा मध्य महाराष्ट्राचा भाग आहे, या ठिकाणी सुद्धा थोडंसं तापमान 5-6 दिवसानंतर थोडंसं वाढू शकतंय. पण उष्णतेची लाट येईल असं सध्या दिसत नाहीये. आणि मे महिन्यात जवळपास 14-15 दिवस हा जो काही मध्य महाराष्ट्राचा भाग आहे, तर या ठिकाणी सुद्धा तापमान सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे किंवा थोडंसं सरासरीपेक्षा जास्त राहू शकतं. पण उष्णतेची लाट येईल असं सध्या दिसत नाही. पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर मे महिन्यात सहसा कोकण किनारपट्टीला, त्यानंतर इकडे धुळे, नंदुरबार, जळगावचा भाग आहे, हिंगोली, नांदेडचा भाग आहे. या ठिकाणी सहसा जास्त पाऊस होत नाही. बुलढाण्यासह संपूर्ण विदर्भातील भाग आहेत. याही भागांमध्ये मे महिन्यात सहसा विशेष काय पाऊस होत नसतो. आणि यंदा जर पाहिलं तर यंदाच्या या मे महिन्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याचे भाग आहेत. या ठिकाणी नेहमीपेक्षा पाऊसमान थोडंसं कमीच राहील असा अंदाज आहे. सहसा होतच नाही जास्त पाऊस आणि त्याच्या तुलनेत या ठिकाणी कमी पावसाचा अंदाज आहे. अशीच काहीशी स्थिती अमरावती, अकोल्याच्या एक दुसऱ्या भागांमध्ये, नांदेडच्या एक दुसऱ्या भागांमध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज या मॉडेलनुसार दिसतोय. आणि इतर जे भाग आहेत याच पट्ट्यात, ज्या ठिकाणी सहसा मे महिन्यात पाऊस विशेष होत नाही, तर त्या ठिकाणी नेहमीपेक्षा थोडासा पाऊस जास्त होईल. म्हणून त्या ठिकाणी सरासरीहून जास्त पाऊस दाखवला पण सरासरी खूपच कमी आहे. त्यामुळे या पावसापासून खूप लाभ होईल असा अंदाज नाही. त्यानंतर मराठवाड्याचे काही राहिलेले भाग आहेत. मध्य महाराष्ट्राचे थोडेसे नाशिकपासून दक्षिणेकडे कोल्हापूर, सांगली हा जो पट्टा आहे किंवा कर्नाटकचे उत्तर भाग, या ठिकाणी पाऊसमान मे महिन्यात थोडंफार बऱ्यापैकी असतं आणि त्यातल्या त्यात हा जो काही आहे भाग, पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे किंवा कर्नाटकचे भाग आहेत, या ठिकाणी सहसा उत्तरेपेक्षा जास्त पाऊस
दक्षिणेकडे आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि यंदा त्याच्या तुलनेत जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यात थोडाफार पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. बाकी कर्नाटकचे जे आपल्याला लागून असलेले उत्तरेकडील जिल्हे आहेत, या ठिकाणी जास्त पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाड्याच्या इतर सर्वच ठिकाणी जास्त पावसाचाच अंदाज आहे. नाशिकपासून अहिल्यानगर, पुणे, सातारा याही ठिकाणी जास्त पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूरकडे सरासरीच्या आसपास पाऊस राहण्याचा अंदाज या अ, हवामान विभागाच्या अपडेटनुसार दिसतंय. पण मे महिन्यात आता सुरुवातीचे 14-15 दिवस विशेष पाऊस नाही. थोडाफार पाऊस विदर्भाच्या पूर्व भागात किंवा राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये तुरळक ठिकाणीच पाऊस होईल. जास्त शक्यता नाहीये. म्हणजे पहिल्या आठवड्यात तर हा जो काही आठवडा असेल यात तरी फक्त विदर्भाच्या पूर्व भागात थोडीफार शक्यता दिसेल किंवा एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगफुटी झाली तर राज्यात इतर ठिकाणी होऊ शकतो. आणि दुसऱ्या आठवड्यात सुद्धा अ, काही विशेष पाऊस होईल असं दिसत नाहीये. म्हणजे जर का आपण शक्यता जर पाहिल्या आपल्या नकाशावरती तर थोडीफार शक्यता दिसते पहिल्या आठवड्यात पूर्व विदर्भ आणि राज्याच्या दक्षिण भागात स्थानिक ढगनिमित्त झाली तर. दुसऱ्या आठवड्यात विदर्भ, मराठवाड्याचे दक्षिण भाग, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम महाराष्ट्राच्या एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता राहील, पण व्याप्ती कमी राहण्याचा अंदाज आहे. आणि तिथून पुढे मेचे राहिलेले जे काही दिवस आहेत, तर तिथून पुढे सुद्धा जास्त पाऊस होईल अशी शक्यता दिसत नाही. तिसरा आणि चौथा आठवडा असेल. सरासरी जेवढा पाऊस व्हायला पाहिजे तेवढीच शक्यता मॉडेल दाखवत आहेत. पण हा काही अंदाज दिलासादायक नाहीये. सरासरी खूप कमीच असते. पहिले 2 आठवडे जर कमी पाऊस झाला तर मे महिन्यात विशेष मोठा पाऊस म्हणजे सुरुवातीच्या काळात तरी होईल असं दिसत नाहीये. आणि मान्सूनचा अंदाज सुद्धा आपण काल दिलेला आहेच. त्यामध्ये सुद्धा मान्सूनमध्ये कमीच पाऊसमान राहील असा अंदाज आहे. बाकी डिटेल अपडेट्स पाहिजे असतील तर त्या चॅनलवरती अंदाज उपलब्ध आहे. नक्की पाहून घ्या. धन्यवाद.